नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये टेन्सेस प्लस शॉर्ट फॉर्म्युलाज जाणून घेणार आहोत. म्हणजे टेन्सेसचे जे सबकाइंड्स आहेत, उपप्रकार आहेत आणि त्यांचे जे शॉर्ट फॉर्म्युलाज म्हणजे सूत्रे आहेत, त्याविषयी आपण जाणून घेऊ. तर मग हे शॉर्ट फॉर्मचा काय फायदा होतो परीक्षेत? कशा पद्धतीचे टेन्सवर प्रश्न येतात बोर्डाच्या परीक्षेत, ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. जसं आता ही माझ्याकडे इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे. तर ही इंग्लिशची प्रश्नपत्रिका जी आहे बोर्डाची इयत्ता 12वीची, याच्यामध्ये टेन्सेसवर कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया. हे बघा, टेन्सेस आलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? चूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग ऑप्शन अँड रिराईट. म्हणजे वरील वाक्य हे कोणत्या काळाचे आहे ते तुम्हाला समजून घेऊन योग्य ऑप्शन यापैकी निवडायचे आहे. तर ए बी सी डी याच्यामध्ये एक राईट आन्सर आहे आणि बाकीचे रॉंग आहे. मग मला सांगा मित्रांनो, तर तुम्ही हे वाक्य या चारपैकी एक आहे असं कसं सोडवणार परीक्षेत? उत्तर परीक्षेत कसं काय लिहिणार? तर तुम्हाला हे जे फॉर्म्युलेज मी दिले आहेत इथं, हे जे फॉर्म्युलेज आहेत, हे फॉर्म्युले मदत करणार आहेत. तुम्ही हे सर्व फॉर्म्युलेज पाठांतर जर केलीत तर परीक्षेत येणारा प्रत्येक प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता हे बघूया. आय लाईक टू आस्क क्वेश्चन ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. तर या वाक्याला काय करायला लावलं आहे? तर हे वाक्य कोणत्या टेन्सचे आहे? इथं ऑप्शन आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या काळांपैकी कोणतं आहे? हे उत्तर कोणाला सोडवता येईल की ज्याचं हे सर्व फॉर्म्युले पाठांतर असतील तेव्हा. म्हणून सांगतो, तर प्रत्येक उपप्रकाराचा फॉर्म्युला तुम्ही पाठांतर करा आणि क्रियापदाचं रूप लक्षात ठेवा. तुम्हाला सहज ह्या प्रश्नाचं मार्क्स सहज भेटेल. आता चला मग, आय लाईक टू आस्क क्वेश्चन ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. या वाक्यामध्ये आय काय मित्रांनो? तर आय आहे एस प्लस लाईक काय आहे? लाईक हे V1 आहे, V1 आहे प्लस मग या V1 नंतर उरलेलं हे सर्व वाक्य जे असतं त्याला आपण ओ म्हणतो. मग आय लाईक मध्ये सब्जेक्ट आहे आय, लाईक आहे वर्ब फर्स्ट फॉर्म क्रियापदाचे पहिलं रूप आणि तिथून उरलेलं शेवटी हा कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. मग एस प्लस V1 प्लस ओ हे जे फॉर्म्युला आहे हा कोणत्या काळाचा आहे हे तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही ऑप्शनपैकी लगेच सिलेक्ट करून घेणार, तुमचे पाठ असेल तर. त्याला बघूया या चार्टमध्ये. तर हा फॉर्म्युला कुठे दिसतो? हा इथं वरती आहे, एस प्लस V1 प्लस ओ. कोणाचा फॉर्म्युला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याला ऑप्शनमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का? आहे का? बघा बरं, सापडलं? हो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स हा इथं आहे, लक्षात. मग तुम्हाला याचे ऑप्शन राईट आन्सर काय लिहिता येईल? सिंपल प्रेझेंट टेन्स. मी मुद्दाहून थोडा पॉज घेतला तुम्हाला विचार करायला, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स शोधून काढलं कशाच्या आधारे? कोणाच्या मदतीनं? या फॉर्म्युल्याच्या मदतीनं, एस प्लस V1 प्लस ओ. म्हणून तुम्ही हे योग्य उत्तर निवडू शकलात. तुमचा हा फॉर्म्युला पाठांतर होता म्हणून तुम्ही मॅच करून पाहिलं आणि फॉर्म्युला मॅच झाला आणि त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर मिळालं. कोणालाही तसं सोडवता येणार नाही. ज्याची हे फॉर्म्युले पाठांतर असतील आणि क्रियापदाची रूपं माहिती असतील त्यालाच हे मार्क्स भेटतील, हे लक्षात ठेवायचे. आलं लक्षात? दुसरं उदाहरण, या एका प्रश्नपत्रिकेत आलेला आहे मित्र. ही प्रश्नपत्रिका आहे 2025ची. त्याच्यात बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये टेन्सवर प्रश्न आलेला आहे. हा काय आहे? चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह
शोविंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्हाला या ए बी सी डी ऑप्शनपैकी एक निवडायचे आहे. कसं निवडायचे आहेत? कोणतं वाक्य बनवायचे आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवायचे. कोणाला? या वरच्या वाक्याला. हे वरचे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कसं बदलेल आणि तुम्हाला जर बदलता आलं तर त्याचे ऑप्शन निवडून ते आन्सर तुम्हाला लिहायचे. आता विचार करा, कोणाला लिहिता येईल? ऑप्शन योग्य कोणाला निवडता येईल? पोरं काय करता? मागच्या आणि पुढच्याचे आन्सर बघून घेतात. मग तो चुकीच्या लिहिल तर तुम्ही पण चुकीचे लिहाल, मागच्या चुकीच्या लिहिल, पुढच्या चुकीचे लिहिल, तुमचे आन्सर पण चुकीचे राहील. त्याच्यापेक्षा काय करायचे आहे, जास्त टेन्शन न घेता हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे आणि त्यानुसार सोडवायचे आहे. चला तर बघूया. आय पास्ड फ्रॉम IIT. आता आय पास फ्रॉम IIT हे वाक्य कोणत्या काळाचे याचा विचार नाही करायचा. फक्त आपल्याला हे वाक्य कशात बदलायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय वापरायचे? यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हे वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करून दाखवायचे आणि त्याचे आन्सर कोणते आहेत ते सांगायचे. मग कोणाला येईल? ज्याचे फॉर्म्युले पाठ असतील. लक्षात. चला मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स शोधूया. याच्या चार्टमध्ये शोधूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कुठे आहे? हा इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट. याचा फॉर्म्युला काय आहे? एस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ. सब्जेक्ट प्लस टू हॅवची रूप हॅव हॅज वर्तमानकाळी रूप प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप लिहिता आलं पाहिजे. पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दिलेला असतो, मध्ये तुम्हाला हा चेंज आला पाहिजे. जसं इकडे लक्ष द्या. आय पास्ड फ्रॉम IIT या वाक्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवायचे आहे. तर कसं म्हणेल मित्रांनो? मग तुम्ही आता लिहिणार उदाहरणार्थ आय म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये एस लिहिला तुम्ही, बरोबर. आता या एसला हॅव आणि हॅजपैकी लावायचे आहे. हॅव आणि हॅजपैकी लावायचे. मग पोरांना माहीत नसतं तर कोणत्या प्रोनाऊनला किंवा सर्वनामाला कोणतं टू बीचे रूप किंवा कोणतं टू हॅवचे रूप लिहितात हे माहीत नसतं. ते पण तुम्हाला आलं पाहिजे. लक्षात. मग आता आयला हॅव लागतं. इकडे बघा, हा झाला एस आणि आपण निवडलं हॅव, कारण आयला हॅव लागतं म्हणून. हॅज लागत नाही, हॅव लागतं ग्रामरच्या नियमानुसार. झालं. मग इथं आय हॅव लिहिलं मी. आता प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप तुम्हाला लिहायचे. पास्ट पार्टिसिपल लिहायचे. कोणाचं? या पास्टचं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या क्रियापदाला ED असं प्रत्यय लावलेलं असतं ना, तर ते क्रियापदाचं V2 पण असतं आणि V3 पण असतं. हे लक्षात ठेवा. जर ED असेल सफिक्स तर V2 आणि V3 असतं, हे लक्षात ठेवायचे. मग आता हे V2चं काम पण इथं करतंय, पण इथं परफेक्ट टेन्समध्ये हा हॅव आल्यामुळे तो आता पास्ट V2 जरी आहे तरी तो V3 बनेल. मग ते V3 जशाच्या तसं तुम्हाला लिहायचं. ED लावला असेल तर तुम्हाला फायदा एक होऊन जाईल. झालं आय हॅव पास्ट. आता मग या V3 नंतर उरलेलं वाक्य तुम्हाला माहिती आहे, हे ओ राहतं, कर्म राहतं वाक्याच्या. मग ते उचलून जशाच्या तसं तुम्हाला लिहायचे. फ्रॉम IIT असं लिहायचं. बघा तर आता या ऑप्शनमध्ये आहे काही वाक्य मी लिहिलेलं. पुढे सापडतं बघा तर, आय हॅव पास्ड फ्रॉम IIT आहे का? आहे. हे ऑप्शन बी हे त्याचे उत्तर आहे. कारण बाकीच्या ऑप्शनमध्ये शल हॅव वापरला आहे, हॅड हॅज वापरलेला आहे. बघा हे रॉंग आहे. आयला हॅज कधी लागत नाही, काय लागतो? हॅव. म्हणून आपण बी हे ऑप्शन निवडलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला टेन्सवर येणारे प्रश्नांची उत्तरं आन्सर शीटमध्ये लिहायची मित्रांनो. हे काय ताटातला घास नाही आहे तर खाल्ला. विचार करून खावा लागेल तो ताटातला घास पण. आलं लक्षात. तसंच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न जे आहेत ग्रामरचे सुद्धा विचार करून सोडवावं लागेल. विशेष म्हणजे ग्रामरचे प्रश्न. लक्षात. तसेच तुम्हाला हे मार्क तेव्हा मिळतील. ओके. तर आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठांतरासारखं लक्षात ठेवायचे आहे. आणि जर तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवलेत, पाठ केलेत, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे. मी एकदा वाचून दाखवतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स एस प्लस V1 प्लस ओ.
Simple past tense S plus V2 plus O. Simple future tense S plus shall, will plus V1 plus O. Present continuous tense S plus am is R plus V1 plus ing plus O. Past continuous tense S plus was were plus V1 plus ing plus O. Future continuous tense S plus shall be will be plus V1 plus ing plus O. Present perfect tense S plus have has plus V3 plus O. Past perfect tense S plus had plus V3 plus O. Future perfect tense S plus shall have will have plus V3 plus O. Present perfect continuous tense S plus have has plus been plus V1 plus ing plus O. Past perfect continuous tense S plus had plus been plus V1 plus ing plus O. Future perfect tense S plus shall have will have plus been plus V1 plus ing plus O. असे हे सर्व 12 फॉर्म्युले आहेत. 12 फॉर्म्युले आहेत. आणि मी हे कसं तयार केलं मित्रांनो, सिंपलचा एक ग्रुप आहे, मग कंटिन्यूचा एक ग्रुप आहे, नंतर परफेक्टचा एक ग्रुप आहे आणि शेवटी परफेक्ट कंटिन्यूचा एक ग्रुप तयार केलेला आहे. याच्याने काय फायदा होईल तुम्हाला, तर पाठांतर करायला सोपं जाईल, जोड जाणार नाही. मग या फॉर्म्युल्यांच्या आधारे आपण प्रश्नपत्रिकेत पाहिलं कसे वाक्य आपण चेंज करू शकतो. लक्षात. आता काही 2-3 उदाहरणं घेऊन तुम्हाला परत समजून देतो. V1, V2, V3, V4. For example, write, wrote, written, writing, sing, sang, sung, singing. तर हे 2 नमुने आपण क्रियापदाचे लिहिलेले आहेत. V1 मध्ये राईट आणि सिंग आहे. राईट लिहिणे, सिंग म्हणजे गाणे, हे पहिलं रूप आहे. त्यांचं दुसरं रूप काय होतं, V2 राईटचं रोट झालं, सिंगचं सॅंग झालं. तसं ज्या V1चं V3 काय होतं, राईटचं रिटर्न, रोटचं रिटर्न होतं. या दोघांचं रिटर्न झालं. सिंग सॅंगचं V3 झालं संग. आणि याच V1चं चौथं रूप म्हणजे V4 पास्ट पार्टिसिपल रायटिंग झालेलं आहे आणि सिंगचं सिंगिंग झालेलं आहे. लक्षात. मग जर तुम्हाला हा अशा पद्धतीचा चार्टसुद्धा लक्षात आला, क्रियापद कसे बदलतात, क्रियापदांची रूपं कशी बदलली जातात, हे जर लक्षात आलं तर तुम्ही या फॉर्म्युल्यांच्या मदतीनं तुम्ही कोणतेही वाक्य कोणत्याही काळात बदलू शकतात. फॉर एक्झाम्पल 1, रोशनी is singing a song. हे वाक्य बघा. रोशनी इज सिंगिंग अ सॉन्ग. रोशनी गाणे गात आहे. आता हे वाक्यावरून तुम्हाला कळणार आहे, तर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आहे. का, एस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ing अँड रिमेनिंग प्लस ओ. अ सॉन्ग इज ओ ऑब्जेक्ट. मग आता माझे फॉर्म्युले पाठ आहे, मी लगेच त्याला सोडून घेऊ. तुमचे पण फॉर्म्युले पाठांतर झाले तर तुम्ही त्या वाक्याला पण ओळखू शकता कोणत्या काळाचे आहे आणि त्याला सहज दुसऱ्या काळात सांगितल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे बदलू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं, आता हे वाक्य मला तुम्ही फ्युचर कंटिन्यूमध्ये बदलून दाखवा. तर कशामध्ये, फ्युचर कंटिन्यूमध्ये करून दाखवा. तर मग तुम्हाला आन्सर कसं लिहिता येईल याचं, आता तुम्ही विचार करणार, त्याला बघत राहणार, इकडं बघायचं नाही. आता इकडं बघा, तुम्हाला लगेच कळेल. मग हे फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला सोडवता येईल. चला, तर या 12 फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला या वाक्याला मॅच होतो, जर मॅच झालेला फॉर्म्युला सापडला तर तुम्ही त्याला ओळखलं असं समजायचं आणि सूचना काय आहे त्यानुसार तुम्ही बदलणार आहे. मग आता रोशनी एस प्लस एम इज आर प्लस V प्लस ing
प्लस ओ कुठे आहे एस प्लस एम इज आर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ हा या वाक्याला हे सूट झालं. हा फॉर्म्युला बसतोय तिथं. आम्ही ओळखलं मग आता हे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचे वाक्य. पण आम्हाला इंटिमेशन काय आहे, सूचना काय आहे, तर ह्या वाक्याला फ्युचर कंटिन्यूमध्ये करा. हे फ्युचर प्रेझेंट कंटिन्यू आहे, याला फ्युचर कंटिन्यूमध्ये करा. चला मग आता फ्युचर कंटिन्यूचा फॉर्म्युला शोधूया याच्यामध्ये. हा आहे फ्युचर कंटिन्यू. काय फॉर्म्युला आहे एस प्लस शल बी विल बी प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ. मग हे रोशनी इज सिंगिंग अ सॉन्ग हे वाक्य याच्यात बसवायचे आहे, तेव्हा हे फ्युचर कंटिन्यू तयार होईल. चला तर मग फॉर्म्युला काय मागतो आधी एस लिहा म्हणजे सब्जेक्ट लिहा. कोण आहे सब्जेक्ट? सब्जेक्ट हा सुरुवातीला असतो रोशनी, रोशनी लिहिला गेला. आता येस हा येस लिहिला गेला. आता शल बी विल बी पैकी एक लिहायचे, दोघं नाही. शल बी विल बी पैकी एक लिहायचे. काही जण शल बीचा वापर करता, काही जण विल बीचा वापर करता. पण लक्षात ठेवा नाव राहिलं तर त्याला मोस्टली विल बी वापरता. मग हे विल बी आपण लिहिलं. चला पुढच्या काय सांगतं फॉर्म्युला व्ही वन लिहा आता प्लस आय एन जी म्हणजे क्रियापदाचे चौथं रूप दाखवा त्या वाक्यातलं. नसेल तर तुम्ही बनवा असं त्याच्या अर्थ. पण इथं ऑलरेडी दिलेलं जे आहे सिंगला आय एन जी लावलेलं आहे म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी आहे. ते जशाच्या तसं तुम्हाला इथं लिहायचे आहे सिंगिंग. झालं. आता फॉर्म्युल्यामध्ये काय मागितलं आहे ओ ओ हा शेवटी. मग तुम्हाला माहिती आहे क्रियापदात बदल झाल्यानंतर उरलेलं वाक्य हे ओ राहतं म्हणजे ऑब्जेक्ट राहतं, ते जशाच्या तसं लिहायचं. स्टॉप. मग रोशनी विल बी सिंगिंग अ सॉन्ग हे वाक्य कशात बदललं आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बदललं. जर असं जर बदलून दाखवलं असेल तर तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. मग आता हे आपण कसं करू शकत आहोत, का बरं करू शकत आहोत, हे सर्व फॉर्म्युले पाठांतर माझे आहेत म्हणून. मग तुम्हाला पण असं सहज सोडवता जर आलेत किंवा शिकायचे असेल सहज सोडणं तर तुम्ही हे सर्व शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, नावासह लक्षात ठेवा. आणि अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्रियापदाचे 4 रूपं लक्षात आली पाहिजे. लक्षात समजा तुम्ही एखादी न्यू कोरी अशी मोटरबाईक घेतली आणि घेतल्याबरोबर तिला शोरूममधनं उतरवलं आणि उतरवल्याबरोबर बसले आणि ऑटो बटन दाबताय, चालू करायचा प्रयत्न करताय, किक मारताय, पण ती चालू होत नाहीये. का नाही चालू होते मित्रांनो? काय आवश्यकता आहे तिला? पेट्रोल. पेट्रोल. मग हे जे फॉर्म्युले आहेत ना, ही न्यू बाईक आहे तुमची. ही न्यू बाईक आहे. ही न्यू बाईक तयार आहे. या न्यू बाईकमध्ये तुम्हाला वर्ब्स रूपी म्हणजे क्रियापद रूपी पेट्रोल टाकायचं आहे. आणि जर पेट्रोल जर टाकलं नाही तर ते तुम्हाला वाक्य बनवता येणार नाही. मग सर तुम्ही सांगितलं तर हे फॉर्म्युले पाठ झाले तर बदलता येईल. हो ना, बदलता येईल ना. मग अर्ध तुम्ही युद्ध जिंकलं, पण अर्ध युद्ध जिंकायला कोण मदत करणार आहे? हे टेन्सेसचे V1, V2, V3, V4 हे सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग त्या नव्या गाडीत तुम्ही जेव्हा पेट्रोल टाकाल तरच ते सुरू होणार आहे. तसं टेन्सेसचे वाक्य शिकायला फॉर्म्युले तर आवश्यकच आहेत, त्यांची नावं पण आवश्यक आहे फॉर्म्युल्यासह. पण क्रियापदात होणारे बदल हे सुद्धा लक्षात तुम्हाला आले पाहिजे. लक्षात. मग तुम्ही प्रश्नपत्रिकेत बोर्डाच्या 10वी-12वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कितीही टेन्सवर प्रश्न आले तर तुम्ही इझी सोडवू शकता. पण अट काय मित्रांनो? शॉर्ट फॉर्म्स नावासह आणि क्रियापदाच्या बदल V1, V2, V3, V4 आणि हे जर शिकलात तर तुम्हाला सहज मार्क्स भेटतील. तुम्ही इंग्रजी विषय हा इझिली पास होऊ शकता. ग्रामर ज्याला आलं ना तो इंग्रजी विषय पास असतो. म्हणून प्रत्येक व्हिडिओ ग्रामरचा तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. लक्षात. तर मित्रांनो टेन्सेस प्लस शॉर्ट फॉर्म्युलाज या व्हिडिओमध्ये कसं वाटलं तुम्हाला? जर चांगला वाटला असेल हा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.